नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. सोनाली वरांड्यातून आत आली. स्वयंपाकघरातच अजून आई, बाबा, मामा काहीतरी बोलत बसले होते. क्षणभरच तिला वाटलं आपणही आत जावं, पण लगेच तिने पाय आखडता घेतला. पुन्हा काहीतरी प्रश्नोत्तरे व्हायची. नको तो विषय निघायचा. उद्या सांगतो बाबा म्हणाले आहेत ना, मग तोपर्यंत थांबलेलंच बरं. ती जिन्यावरून वर आली. एक गोष्ट मात्र खरी होती. मुक्काम कोकणातल्या अगदी सागरकाठचा असला, त्यांचे तेच 3-4 जण असले तरी आसपास सर्व आधुनिक सुखसोयी होत्या. इथला मुक्काम कंटाळवाणा होणार नव्हता एवढं खास. रात्रीचे कपडे करता करता मधून मधून तिचं खिडकी बाहेर लक्ष जात होतं आणि अर्थात त्या दुसऱ्या घरावर नजर स्थिरावत होती. तिथे एक मोठी कौटुंबिक शोकांतिका घडली होती, यात शंका नाही. त्या शोकांतिकेत वारलेल्या सर्व व्यक्ती तिच्या बाबांच्या आणि आजोबांच्या घराण्यातल्या रक्ताच्या होत्या. तेव्हा त्या शोकांतिकेला वैयक्तिक दुःखाचाही पदर होता. पण त्या वस्त्रात आणखी एक धागा विणला गेला होता. त्याने त्या वस्त्राला जराशी रहस्यमयतेची, जराशी भीतीची किनार आली होती. खिडकीपाशी उभी राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिने मनाशी ठरवलं, सकाळी त्या घराला भेट द्यायचीच. दिवसातल्या लख्ख प्रकाशात कडक उन्हात तरी नक्कीच हे लोक आपल्याला प्रतिबंध करणार नाहीत. रात्रीच्या झोपेत तिच्या स्वप्नात ते घर येणार होतं का? अशक्य खासच नव्हतं. ती स्वतःला रॅशनल, मॅग्नॅटिक समजत होती. गेली 2 वर्ष इंग्रजीतूनच व्यवहार झाल्यानं त्याच भाषेत विचार करायची तिला सवयच लागली होती. पण कदाचित आत खोलवर अव्यक्त पातळीवर मनाची ठेवण परंपरा प्रिय होती. पापभीरू, श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळूही असण्याची शक्यता होती. आणि झोपेत जाणत्या मनाचा ताबा सुटला की आत खोलवर दडपल्या गेलेल्या कल्पनांना मोकळं रान मिळणार होतं. तेव्हा एखादं वेडवाकडं स्वप्न पडलं तर त्यात नवल करण्यासारखं काहीच नव्हतं. पण तिची रात्रीची झोप मात्र अगदी शांत होती. कदाचित तिचं अव्यक्त मनही लॉजिकल असेल किंवा स्वप्न पडूनही गेलं असेल, पण तिच्या आठवणीत नसेल. स्वप्नांनी समस्या सुटतात या कल्पनेवर तिचा विश्वास नव्हता. पण हे तिला मान्य होतं की स्वप्नांनी माणसाची बाह्यसृष्टीतील प्रसंगात होणारी खरी प्रतिक्रिया समजते. तिला रात्रभर शांत झोप लागली होती, एवढं मात्र खरं. खूप उशिरापर्यंत ती झोपलेलीच होती आणि कसल्याच वेळा पाळायच्या नव्हत्या. तेव्हा तिला कोणी हाक मारून जागही करायला आलं नाही. तिची तीच जागी झाली. तेव्हा खोलीत लख्ख प्रकाश पडला होता. वेगळ्या जागी जाग आल्याने काही सेकंद मनाचा गोंधळ झाला. मग आठवलं की ती वाडीवर होती. बराच वेळ ती नुसती पडून होती. आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडल्या होत्या आणि अपेक्षित, काही अनपेक्षित. उदाहरणार्थ त्या दुसऱ्या घराची ती चमत्कारिक हकीकत. आता ती खाली जाणार होती. चहा वगैरे झाला की सरळ घराबाहेर पडणार होती. आणि हो, नुसती नाही, बरोबर कपडे, टॉवेल आणि कॅमेरा घेऊनच. कोणी हटकलंच तर सांगणार होती, समुद्रावर स्नानासाठी जात आहे. काल रात्रीच्या विषयावर ती कोणाशीही काहीही बोलणार नव्हती, विशेषतः बाबांशी. त्यांच्याशी तर एकही शब्द नाही. खाली स्वयंपाकघरात फक्त रखमाच होती. सोनाली तोंड धुवून स्वयंपाकघरात आली तोपर्यंत रखमाने चहाचा कप टेबलावर ठेवला होता. अजून कोणी उठलं नाहीये का? सोनालीने विचारलं.
इथे सगळं आरामात चालतं, रखमा म्हणाली. सोनाली प्रथमच तिचा आवाज ऐकत होती. आवाजात जराशी खरखर होती, वयाने आलेली असेल. चहाचा कप तोंडाला लावून तिने एक घोट घेतला. चहा छान झालाय पण रखमा, इथे दूध कुठून येतं? रखमाने फ्रीजकडे बोट दाखवलं. आठवड्याला श्रीवर्धनला एकतरी चक्कर होतेच, मग येताना 8-15 दिवसाचं सामान घेऊन येतात. पण तू एकटीच असतेस तेव्हा. मग मी जाते की. हम रस्त्यापर्यंत पायी पायी जावं लागतं, मग हव्या तेवढ्या बस धावत असतात. सोनालीला मनातून त्या रखमाला खूप प्रश्न विचारायचे होते. ज्या अधिकाराने ती घरात वावरत होती त्यावरून ती इथे बरीच वर्ष कामास असली पाहिजे. आजी गेल्यानंतरही ती इथेच एकटी राहते, म्हणजे घरादाराच्या सगळ्या किल्ल्या तिच्यापाशी असल्याच पाहिजेत. तिला स्वतःचे कुणी नातेवाईक नव्हते का? ती काय जन्मभर अशीच एकट्या एकट्याने इथे राहणार होती का? आणखीही कितीतरी प्रश्न होते, पण ते प्रश्न विचारायची वेळ अजून आली नव्हती. कारण सोनालीला रखमाशी कसं वागायचं याचा उलगडा होत नव्हता. तशी कामावर राहिलेली, पण वागायला मात्र घरातल्या एखाद्या वयस्क माणसासारखीच. कारण सोनालीच्या मनात विचार आला होता, ही रखमा जर खरोखरच इतक्या वर्षांपासून दांडेकरांच्या वाडीवर कामाला असली, कदाचित सोनालीच्या आजोबांच्या सुद्धा वेळेपासून असेल, तर तिला वाडीवर गेल्या 50-60 वर्षात काय काय घडलंय याची खडानखडा माहिती असणार. पण तिचा विश्वास संपादन केल्याखेरीज ती सोनालीला काहीही सांगणार नव्हती. कब्बशी पुढे सारून ठेवत सोनाली उठली. आई बाबा मामा यांच्यातल्या कुणी माझी चौकशी केली तर सांगा की मी बाहेर चक्कर मारायला गेले, सोनाली म्हणाली. रखमा काहीच बोलली नाही. सोनाली वर खोलीत आली. अजूनही सगळे झोपलेलेच दिसत होते. एका पिशवीत तिने कपडे, टॉवेल, कॅमेरा घातला आणि पिशवी खांद्याला अडकवून ती खाली आली. बाहेरच्या खोलीत ती पायात सँडल चढवत असताना रखमा स्वयंपाकघरातून बाहेर आली. सोनालीला अमेरिकेतले अनेक बीच आठवले. पोहणाऱ्यांच्या माहितीसाठी बहुतेक सर्व ठिकाणी भरती ओहोटीची टाइम टेबल लावलेली असायची. समुद्रात उतरणाऱ्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. इथे कुठली टाइम टेबल असायला, पण रखमा होती की. रखमा, समुद्रात जायला हरकत नाही ना? तू चांगली पोहतेस का? हो, घड्याळाकडे पाहत रखमा म्हणाली. ओहोटी आता जवळजवळ संपलीये, काही हरकत नाही गेलीस तरी. पाण्याला एकदम उतार, आतले प्रवाह वगैरे नाही, तसा काही धोका नाहीये, जा. सल्ला विचारल्याचा काहीही आनंद झालेला रखमाच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पण प्रायोगिक मानसशास्त्रातले सोनालीचे प्रयत्न चालूच राहणार होते. 8 वाजायची वेळ होती. सूर्य फारसा वर आलेला नव्हता, पण आकाश अगदी स्वच्छ असल्याने ऊनही स्वच्छ होतं. काही वेळानं उन्हाचा चटका बसायला लागणार होता, पण आताची वेळ समुद्र स्नानासाठी अगदी योग्य होती. घरापासून फरलांग भरावर किनारा होता. किनारा दोन्ही बाजूंना लांबवर पसरत गेलेला होता. वाडी उंचावर होती, तेव्हा भरती आली की दोन्ही बाजूंनी पाणी आत शिरणार हे दिसतच होतं. भरती गेल्यावरही भरतीच्या खुणा दिसत होत्या. त्या रेषेच्या अलीकडे सोनालीने आपली बॅग ठेवली. अगदी गजबजलेला किनारा असता तरी बिकणीत पाण्यात शिरायला तिला संकोच वाटला नसता, कारण तिची मानसिकताच तशी झाली होती. पण हा तर सर्व अर्थाने एकाकी किनारा होता. किनारा अगदी उथळ होता. ती 100 पावलं आत गेली तरी पाणी जेमतेम गुडघ्यांपर्यंतच पोहोचत होतं, पण त्याचा स्पर्श किती आल्हाददायक होता. आत्मभान संपूर्णपणे विसरून ती त्या आनंद अनुभवात तल्लीन होऊन गेली. कितीतरी वेळाने ती भानावर आली. एव्हाना उन्हाला जोर आलं होतं. शरीर टॉवेलाने न पुसता ती तशीच गरम रेतीत पडून राहिली. शरीरात अशी काही शिथिलता आली होती की तिला वाटलं आता आपल्याला इथेच झोप येणार आहे. ते मात्र अयोग्य ठरलं असतं. ती उठली. स्वतःशी गुणगुणत तिने कपडे बदलले. ओले कपडे प्लास्टिकच्या पिशवीत घालून बॅगमध्ये भरले. कपडे बाहेर काढताना कॅमेरा आपोआपच बाहेर आला होता. ती परत निघाली तेव्हा कॅमेरा तिच्या खांद्याला लटकत होता.
परतीच्या वाटेवर ते दुसरं घर होतं, पण ती ते आता विरुद्ध बाजूने पाहत होती आणि ते आता वेगळं दिसत होतं.